तर कशी आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषाच ब्लॉग. तर आज सकाळी मी लेट उठले, आजारी आहे जरा, डोळ्यातून पाणी येतंय. आजारी असल्यामुळे मला काहीच काम जमलं नाही, आज काहीच केलं नाही, नाही जेवण बनवलं ना काय. तर आता मस्त मस्त सकाळची कॉफी घेणार आहे आणि आज मला कामाला जायला पण खूप लेट झालंय आणि मस्तपैकी आता कॉफी पिऊन मी जाईल कामाला. तर माझी आता मस्तपैकी कॉफी पिऊन झालेली. मी आता व्हिडिओ चहा बोलले का कॉफी पिले मला माहिती नाही, पण मी ब्लॅक कॉफी बनवलेली. आता मी ब्लॅक कॉफी बनवून पिली मस्तपैकी आणि आता चालले कामावर. तिकडे सरायची वाटतं चावी काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यांची चावी लागत नाही म्हणून मला जरा लवकर जावं लागेल, त्यांना चावी द्यायची आहे. तर चावी बिवी देईन. साईडच्या ऑफिसचा जरा विषय झाला आहे, तर तिकडे जाऊन चावी बिवी देईल. पण मग मी जाईल माझ्या ऑफिसमध्ये. त्या ऑफिसमधून जाऊन परत मोबाईल घेऊन परत या ऑफिसला. नुसत्या फेऱ्या मारतं मी, नुसत्या फेऱ्या तिथून तिथून. तरी मी बारीक नाही होत. मी आता त्यांना चावी बिवी देऊन झालेल्या चालले ऑफिसला. सगळी जण वाट बघत होती, नाही तेव्हा कोणाला काही फरक नाही पडत. जेव्हा काम असतं सगळी जण वाट बघतात. मग हा झाड आहे ना, हा झाड, ह्याच्यावर जे चिंच असतात ना ते भारी लागतात, मला लय आवडतात. नुसते गाड्या जातात सकाळचे पण. तर गाईस मी ऑफिसमधून जात होते तेवढ्यात मला माझे 3 भाऊ दिसले. नंतर मला वाटले 3 भाऊ नाहीत, माझे 4 भाव आहेत, 3 इकडे आणि 1 मागे. गाईस तर मला जाम भूक लागलेली म्हणून मी आलेले मिसळ खायला. तर काय समजत नव्हतं काय करू, तर नंतर मग मिसळच खायला गेले. ही सगळं मिसळची गाडी, वडापावची काही समजत नव्हतं म्हणून मिसळ पावच खायला गेले. काय करू मिसळ खाका केली, नंतर गेली नाही मला तसं जात. आता चालले ऑफिसला. मस्त लागतं ते मिसळ खावायला, आवडतं का? इडलीवाला सांबर नाही आवडता, मिसळ पाव खाऊ. आता चाललं ऑफिसला. डोलाच्या पाण्या बी न्यावं लागलं त्या सर्दीच्या म्हणून जाम डोलाचा हे झालं होतं. त्यामुळे पाणी येतं आणि डोला सुचते. तो मला आता ये मी वॉफल ट्राय करायचं. आमच्या बाजूलाच एक नवीन शॉप सुद्धा वॉफलचा, तुम्हाला ट्राय करणार आहे. मी आलेले आता ऑफिसमध्ये कवर पोचलेले. मिसळ खाऊन तिखट लागलेली, तर पाणी बिणी पिला. आता PC ऑन केली. PC ऑन केल्यावर मस्तपैकी मी व्हॉट्सअप ओपन करते आणि काय मस्तपैकी माझा चावी हरवलेली. तुम्हाला बोलले ना सुट्टीच्या दिवशी चावी हरवलेली वॉशिंग मशीनमध्ये होती. काय बोलू आता. तर माझा फेवरेट कलर त्यात नाही आहे, ग्रीन टाकते, ग्रीन. तर आता मला वाटेल पहिला ऑरेंज होता ना, मग सेम नको चांगलं नाही वाटणार सेम म्हणून. चावीनं म्हणजे मेन टाईमला हरवतो, काय समजा नाही म्हणा. किचन लावतं याला आणि लिहिते ऑफिस नंबर 7. आता PC पण ओपन झालं आहे. केसा सगळी गाईस, केसाला का म्हणजे कशी वाट लागली केसांची पूर्ण स्ट्रेटिंग करून करून. देवा, पूर्ण रफ झाली, रफ नाही सर्दी झाली ना, त्यान पण डोका जाम दुखायला लागलं माझा. काय ना. आता मी माझा व्हॉट्सअप ओपन करते. मोबाईल, ऑफिसचा मोबाईल रोज लागतं मला कॉलिंग करायला. आता याच्यावर मला ऑफिसचं नो इंटरनेट. इंटरनेटमधूनच काय गायब होतो काय माहिती, काय जाऊच असतं. ऑफिस नंबर 27. आता झाली म्हणजे ऑफिसची चावी वेळी हरवलेली. नशीब भेटली, नाही तर मला वांद झालं असतं. तुम्हाला एक सांगू, कोणीतरी आम्हाला इन्व्हिटेशन दिलता, काहीतरी आहे, पण त्यांनी आहे ना असं मोठा इन्व्हिटेशन कार्ड बघा पाऊस आहे, आणि त्यांनी ॲड्रेस पण नाही दिला की कुठं काय आहे, काहीच नाही. फक्त यावं असं शब्द टाकलं आणि बस. जर असा ॲड्रेस टाकावा. एक कार्ड काय करू याचा, या कार्ड बीटचा ॲड्रेस टाकावा माणसाने की समोरच्या माणसाला. आता आम्ही सर नव्हते तर आम्ही होते, आम्ही ॲड्रेस विसरलो, तर सर याच्यावर ॲड्रेस असतं तर गेले असते. ॲड्रेस नाही, काय नाही, काहीही करतात फालतूगिरी. आज कामवाली मावशी पण नाही आली, काय करू गौतम गायकवाड. तर त्या नवीन मुलीने सध्या मेसेज पाठवलेला एजंट लोकांना, जाता मेसेज आला 2,000.
सगळ्यांना वेस्टर्न टॉयलेट पाहिजे असते, इंडियन टॉयलेटमध्ये काय खराब आहे. तर काहीच मी चाललेले आहे साईडच्या ऑफिसमध्ये. थोडा कंटाळा येतो ना इथून फिरत इथं इथं नुसतं फेऱ्या मला, तर तुझं काम धंदाच नाही ना असं वाटायला लागलंय आता. चलो आता मी जाईल माझ्या साईडच्या ऑफिसमध्ये. चल रे बाबा, मोबाईल उचलू दे. माझी पर्स मम्मीनी आणलेली. आता येऊ आमचा ऑफिस करते. हे चष्मा कोणता तरी आहे, आमचा मंदिर आहे मस्तपैकी. चला चलो गाई चलो. आता आम्ही चाललेलो आहे रमिनिओ शटर काय बोलतात याला, याला काय बोलतात नाव पण मध्ये मध्ये मी विसरते ना सगळ्यांचा. सगळा मी बंद केला आता, सगळं आतमध्ये ठेवून जाईन मी साईडच्या ऑफिसला. कोणी पालवला बिलवला तर जकास आहे आमच्यावर. बरोबर ऐकलंय. ओ बाई काय थांबतं, थांबू नको. या पहिले जेव्हा आमचा फ्रीज होता ना आईस्क्रीमचा, तो आतमध्ये बाहेर काढून काढून तर काका फुटलेली अख्खी. चलो आता आम्ही चाललोय. आम्ही नाही मी एकटीच आहे. आम्ही काय गावभरती लोकांच सोबत. आता मी चाललोय मस्तपैकी त्या साईडच्या ऑफिसला जाईल. तिकडे जाऊन पण मला एवढा कंटाळा येतो ना, फोनच नुसतं माझ्याशी बोलायला एकटीच असतं. त्या मला मोबाईल यूज करून पण नाही देत. काय करू मग, क्लायंट बिलिंग नसतात तर मी मोबाईल यूज करू शकताय ना. तर मला असं कंटाळा येतं ना. गाईला झाडाला कसला भारी झालेला आहे. चलो तुम्ही चाललेले आहे सगळ्यांकडे नुसती दुकानं ओपन झाली. चालायला मागत नाही, एक दुकान चाललं नाही आमच्या इथला. तर आता मी चालले त्या ऑफिसमध्ये, तुम्हाला मी दाखवते. तर मी आता आलेले आहे माझ्या साईडच्या ऑफिसमध्ये. आणि या ऑफिसमध्ये येणं म्हणजे डिप्रेशन घेऊन येणं. म्हणजे इकडं कोणच आहे ते 100 जण आहेत, पण सगळीकडे जी आपापली कामं नसतात ना, तर इथं मला जाम कंटाळा येतो म्हणून. आणि हा PC पण बंद, बघा कोणच नाही ऑफिसमध्ये. ही मला काय चमकतं आहे, सॉरी माझी बॅटरी चमकते घ्यायचं. माझा कॅमेरा बघा वरती पण कोण लाईट आली त्याच्याजवळ दिली तर मला व्हिडिओ काढून दिलीच ना दिवसभर. मला जीव गेला असं मुलं या फुलावर. ये बघा फुगं, असं फुगं मला आयुष्यात कोणी दिलं नाही ना, कोण देणार पण नाही कधी असं वाटायला लागलं. अखंड सिंगल आहे मी, कोणाचा देऊ शकत नाही आणि कधी देणार पण नाही. आता चाललो मी, पहिले काहीतरी खाईन त्याच्यानंतर जरा ऑफिसला गेली. नुसती मंचुरियन न घसरलो मी. खावाचं होता मला भलताच काय, पण मी खावायला लावलं होता मंचुरियन. सुटला आणि आता मी घरी पोचलेलेच आहे. मी तर सकाळपासून नुसती खा करते. आता पाणीपुरी खाल्ली प्लस मी पार्सल करून घेतली खादाडी झालं मी. आता मी आलेलो आहे म्हणजे बिल्डिंग खाली, आमची बिल्डिंगची पार्किंग. आता मग मी चाललो वर माझ्या रूमवर जाईल मस्तपैकी. परत पाणीपुरी खाईल घसली त्या पाणीपुरीवर. त्याच कर म्हणा मला शिरा कसा काही समजून अंधार आहे म्हणून मला चेहरा असा. हॅलो गाईस, मी तुम्हाला माझे रेझन दाखवते. तर हा एक आणि हे पण मी बनवलेत. आणि अजून काय मी बनवलेले आहेत, अजून ते स्टिकी आहेत, अजून नीट झालेले नाहीत. हा एक आणि आमचा अजून एक. आणि एक हा एक. असे मी खूप काही बनवलेले आहेत. मी आता सुकवायचे मला मस्तपैकी. मी आपले त्यावर लावेन.
हे साईडकडे होते. चल बच्चू, आता माझा न्यू मला इकडे बनवायचं आहे. म्हणजे मला जो हा फूल आहे माझा, हा फूल मला प्रिझर्व करायचा आहे या मोल्डमध्ये. चलो, तर हा घेतला मी एक ग्लास. हा ग्लास घेतला. या ग्लासमध्ये 2.1चा मी रेशो टाकील. दोन मिनटं. हा एवढं सांगितलं. हा असा खुलत नाही माझ्याकडची. हा घेतो मी. केव्हापासून रेझन आर्ट बनवत होते. तर हा बघा, इथं माझा रेझन आर्टचा पूर्ण पसारा आहे. आणि अजून तुम्हाला दाखवते. चला, हा बघा, हा माझा पूर्ण रेझन आर्ट मी सेट करायला ठेवलेला आहे. तो पण आता सेट झालेला आहे. तर तुम्हाला माझी तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.